झी 24 तास एक पाऊल पुढे। राजीनामा लाभणार की बोलणार या सेगमेंटमध्ये मला जायचंय। सर्वात सुरुवातीला नवाब मलिक यांच्याकडे। नवाबजी, मला तुम्ही सांगा, कलह नव्हता असं जर आपण मान्य केलं तर एवढे तास चर्चा नेमकी काय झाली, हा भाग क्रमांक 1। आणि दुसरा प्रश्न, प्रदेशाध्यक्ष पद अजितदारांना मिळणार का आणि पक्षात फेरबदल होईल का? आणि तिसरा प्रश्न, उपमुख्यमंत्री पद काही काळाने पुन्हा अजितदारांना मिळणार का? नाही, आपण जे आता प्रश्न निर्माण केलेले आहे की इतका वेळ का लागला, अजितदादांनी राजीनामा दिला, राजीनामा मंजूर होणार आहे हे सगळे गोष्ट पक्षश्रेष्ठींनी अगोदर जाहीर करून टाकला होता। तरी कार्यकर्त्यांची इच्छा होती, आमदारांची इच्छा होती की त्यांनी राजीनामा मागे घेतलं पाहिजे। त्या सर्वांचे समजूत काढण्यासाठी आम्हाला वाटते की हे उशीर लागलेला आहे, ही खरी परिस्थिती आहे। आता प्रांत अध्यक्ष कोण होणार आहे, निवडणुकीद्वारे हे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जिथे प्रांत अध्यक्ष असताना त्यांना हटवण्याची ही तरतूद या पक्षामध्ये, तसे या संविधानामध्ये नाही। आणि पुन्हा ते उपमुख्यमंत्री होतील, मंत्री होतील की मुख्यमंत्री होतील, आता बोलणं मला वाटतं कुठेतरी हे म्हणजे वेळ नाही त्याची। आता हे सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, पुढे काय काय घडणार आहे हे आत्ता त्याच्यावर चर्चा करणं मला वाटते कुठेतरी योग्य वेळ नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आहे, त्यांनी या श्वेतपत्रिकाच्या माध्यमातून सगळी परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे ही भूमिका स्वीकारून राजीनामा दिलेला आहे। निश्चित रूपाने ती परिस्थिती संपल्यानंतर काय निर्णय होतील हे त्याच्यासाठी आपण पाहावे। आपण जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। रत्नाकर महाजन साहेब, श्वेतपत्रिका लवकरात लवकर काढून अजितदारांची एक प्रकारे या सगळ्या अडचणीतनं मुक्तता करण्यासाठी काँग्रेस नेमकं काय करणार आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही काही व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया नाही, तर ही एका प्रश्नाभोवती फिरणारी प्रक्रिया आहे। तो प्रश्न हा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीत दिल्या गेलेल्या आकडेवारीवरून निर्माण झालेला आहे। तो जर व्यवस्थितपणे सोडवायचा असेल तर त्याची सर्व बाजूंनी तपासणी करावी लागेल। त्याच्यामध्ये 3-4 खात्यांचा संबंध आहे। त्या 3-4 खात्यांच्या आकडेवारींमध्ये समन्वयानंतर जी काही आकडेवारी येईल ती समोर आली पाहिजे। शिवाय अन्यही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याही प्रश्नाची चर्चा करून त्याचीही उत्तरं त्या श्वेतपत्रिकेत आली पाहिजेत। म्हणून ही सगळी प्रक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे शब्द वापरले ते महत्त्वाचे। ते असं म्हणाले की लवकरात लवकर ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे। हा त्यांचा ही त्यांची जी सूचना आहे ती लक्षात ठेवली जाईल। म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या आधी किंवा हिवाळी अधिवेशनात असं आपण त्याला एक दुरुस्ती सुचवू शकतो? लवकरात लवकर, लवकरात लवकर। पुन्हा अजूनही तुम्ही सांगत आहात। नवाब मलिक, बोला, आपल्याला काय बोलायचं आहे? विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सिंचन मंत्र्यांनी आश्वासन दिला होता की हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही ते श्वेतपत्रिका ठेवू। म्हणजे आश्वासन पूर्तता करणं हे पण सरकारची जबाबदारी बरोबर आहे। तेच मी त्यांना विचारलं, ते आश्वासनाची पूर्तता होईल। बरोबर आहे। गिरीश कुबेरजी, मला तुम्हाला एक सविस्तर प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं राजीनामा नाट्य जे सगळं झालं, हा राजीनामा आता मंजूर झाला, एक प्रकारे सोमवारपासून सरकारचं काम पुन्हा चालू होईल, लवकरात लवकर महाराष्ट्राला सिंचनाची श्वेतपत्रिकाही पाहायला मिळेल, त्यातनं जे काही दोषी आहेत, जे काही सुटलेले आहेत तेही महाराष्ट्राला कळेल। मला एक तुम्ही सांगा, अजितदादा पवारांना या राजीनाम्यामुळे नेमकं काय मिळालं? भाग क्रमांक 1, राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकं काय मिळालं आणि काँग्रेसला नेमकं काय मिळालं? अजितदादा पवारांना काय मिळालं हा प्रश्न कदाचित त्यांना स्वतःला सुद्धा पडला असेल आणि त्याचं उत्तर त्यांना असं असू शकेल की एक शांतपणा शिकायला हवा। पहिली गोष्ट म्हणजे फुंकून फुंकून पी हे काँग्रेसचं तत्व असतं, ते राष्ट्रवादीला लागू पडतं। गरम जेव्हा डोकं असतं तेव्हा काहीही करायचं नसतं, डोकं जेव्हा शांत होतं तेव्हाच बऱ्याच गोष्टी करायच्या असतात। हा एक त्यातला महत्त्वाचा धडा, हा खरं म्हणजे घरच्या घरीच त्यांना मिळायला हवा होता, मिळालाही असेल हे। आणि कदाचित मिळाला नसेल तर त्याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्वाचे पुतणे असता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी सहजपणे, सुलभपणे हव्या तितक्या पद्धतीने, हव्या तितक्या गतीने मिळू शकतात। पण त्याचा अर्थ तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेल तशी नाही।
त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा त्यांचा जो संघर्ष आहे हा तो चुकीच्या पद्धतीने हाताळला. म्हणजे राजकारणाचा आपला देशाचाच राज्याचाच काय कुठला जगातला इतिहास हा असा असू शकेल की उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्र्यांच्या वरती नाराज असायलाच हवा अशी नैसर्गिक व्यवस्थाच असते. हव्या त्या माणसांबरोबर राजकारण करायला लागतं तेव्हा ते राजकारणच नसतं ना. राजकारण हा खेळ हा नको त्या माणसांबरोबर राजकारण करण्याचा आहे. म्हणजे काकांनी याचं उत्तम इतके वर्षाचं त्यांचं जगणं त्याचा अनुभव आहे. अशा वेळेला ही माणसं आवडत नाही म्हणून तिरीमरेमध्ये पटकन राजीनामा देणं हे मला असं वाटतं त्यांच्या हाताला काही लागलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय मनामध्ये. गिरीजी त्यांच्या हाताला काही लागलं नाही. बरोबर काही लागलं नाही. हा धडा लागला सोडलं तर काही फारसं हाताला लागलं नाही असं म्हणता येईल. राष्ट्रवादीला काय मिळालं आणि काँग्रेसला काय मिळालं त्यांच्या आपल्या बरोबरीनं आहेत. नाही राष्ट्रवादीला हाच एक त्यातला एक भयंकर मोठा एक त्यातनाचा एक धक्का जो असतो तो मिळाला आणि शेवटी अजूनही काका आणि शरद पवार यांचंच राजकारण किती महत्वाचं हे शिकायला मिळालं. अजित पवार यांच्याबरोबर जे वाचाळ वीर होते पहिल्या वेळेला मग ते राजीनामाच्या वेळेला गेलेले बरोबर गेलेले असतील किंवा नंतरही 60-65 पैकी 60 जण त्यांच्या बरोबर आहेत सगळे त्यांच्याबरोबर बाहेर आहेत. अशा ज्या काही फुसकुल्या कंड्या वगैरे ज्या काही पिकवल्या जात होत्या त्याच्यात काहीही दम नव्हता हे तेव्हाही कळत होतं. पण या सगळ्यांना वाटत होतं की अजितदादांचं एकंदर उंचीची ताकद एवढी मोठी आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद एवढी मोठी आहे की ते बाहेर पडले की सगळे बाहेर पडतील. हे असं असू शकत नाही. राजकारण खूप दीर्घ पल्ल्याच्या पद्धतीने केलं जातं आणि हा सगळा फुगा म्हणजे नियतीची एका पद्धतीने एक छान त्याच्यातनं चेष्टा अशी म्हणता येईल की पहिल्यांदा स्वतः भुजबळ यांनीच फोडला. भुजबळांनी चक्क सांगितलं की मी राजीनामा सहीच केलेली नाही किंवा पत्रावरती सही केलेली नाही. म्हणजे ज्या भुजबळांच्या विरोधात अजितदादांनी ते उपमुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून जी काही सुरुवातीला तणाजणी झाली ती केली त्याच भुजबळांनी यावेळेला मी अजित पवार यांच्या बरोबर नाही असा सरळपणे संदेश दिला. त्यामुळे शेवटी नक्की कोणाला काय मिळालं हा प्रश्न अजितदादांना जेवढा पडेल तेवढा तो राष्ट्रवादीलाही पडणार आहे तो. आणि त्याच्यातनं काहीही नाही आणि फक्त एक धक्का मिळाला किंवा एक धडा मिळाला याच्या पलीकडे काही म्हणता येणार नाही अशी परिस्थिती आहे. गिरीजी काँग्रेसला काय मिळालं? काँग्रेसला याच्यामध्ये म्हणजे खरं म्हणजे या सगळ्याच्या गणपतीच्या काळात पृथ्वीराज चव्हाण ते नास्तिक आहे वगैरे सांगतात. त्यांनी उद्याच्या उद्या दगडूशेठ किंवा आणखी जे कोण असतात नवसाला पावणारे त्यांच्याशी जाऊन डोकं टेकून यावं. कारण जी माणसं पृथ्वीराज चव्हाण यांना कधीही पाठिंबा द्यायची शक्यता नव्हती सुतराम शक्यता नव्हती ती यांच्यामुळे एकदम त्यांच्या जवळ गेली. आणि काँग्रेसला असं लक्षात आलं की नाही या खेळाला आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांना वाचवायलाच हवं. कारण शेवटी शत्रू तर शत्रू तो आपला मित्र असतो वगैरे वगैरे सगळे नियम इथे कामाला येतात. ज्या आमदारांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असं स्वप्नात सुद्धा म्हणायची इच्छा निर्माण होणार नाही. ते सगळेजण आता पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्री राहायला हवेत असं म्हणू लागले. त्यामुळे काँग्रेसचा अप्रत्यक्षपणे यांच्या या सगळ्या गडबड घोटामुळे काँग्रेसला अतिशय शांतपणे एक स्थिरता मिळाली आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा जीव चांगल्या अर्थाने भांड्यात पडला. झी 24 तास एक पाऊल पुढे.